17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल जाहीर होणार आहे। 2008 साली मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते। आणि या प्रकरणामध्ये भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत। हाय प्रोफाइल आरोपी, बदललेल्या तपास यंत्रणा, बदललेले न्यायाधीश, फितूर झालेले महत्त्वाचे साक्षीदार या सर्व घडामोडींमुळे हा खटला सतत देशभरात चर्चेत राहिला। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण बघूया। 29 सप्टेंबर 2008 ला मालेगावातील मशिदीबाहेर भीषण स्फोट झाला। मालेगावातील या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले। भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या त्यातल्या प्रमुख आरोपी आहेत। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, अजय राहीरकर यांच्यावर सुद्धा आरोप आहे। दहशतवाद विरोधी पथकाकडून 11 जणांना अटक करण्यात आली। तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडून प्रकरणाचा तपास केला जात होता। 323 साक्षीदारांची तपासणी झाली। 30 साक्षीदारांचा निकाल आधीच मृत्यू झाला। हाय प्रोफाइल आरोपी, बदललेल्या तपास यंत्रणा यामुळे खटला चर्चेत आला। तब्बल 17 वर्षांनी मालेगावातील या बॉम्बस्फोटाचा आज निकाल येणार आहे। हमारा 3 बार नार्को टेस्ट हुआ, साध्वी प्रज्ञा सिंह का हुआ, कर्नल पुरोहित का हुआ और सरकार ने उस नार्को टेस्ट रिपोर्ट को कोर्ट में पेश नहीं किया। मैंने आरटीआई के अंडर ऑब्टेन किया और कोर्ट में जमा कर दिया। तो हमारे सारे जजों को पहले दिन से पता है कि नार्को टेस्ट रिजल्ट हमारे फेवर में है, हम लोगों ने ये गुनाह किया नहीं है। फिर भी सरकार की, उस समय की सरकार की हठधर्मिता थी कि उन्होंने हमारे ऊपर ये फॉल्स केस चलाया। चूँकि ये उनके पास कोई सब्सटेंशियल प्रूफ नहीं था, कोई सब्सटेंशियल एविडेंस नहीं था कि हम लोगों को प्रोसिक्यूट कर सके। पूरा का पूरा फॉल्स एलिगेशन है हमारे ऊपर और दुर्भाग्यपूर्ण है कि आर्मी जैसे संस्थान को, जिससे हम लोग जुड़े हुए हैं, उसको कुछ लालच के लिए या सैफरन टेरर का पॉलिटिकल एजेंडा चलाने के लिए कुछ ब्यूरोक्रेट्स ने, कुछ पुलिस वालों ने, कुछ पॉलिटिशियंस ने मिलकर ये साजिश रची और सेना को बदनाम करने की कोशिश की, हिंदुओं को बदनाम करने की कोशिश की, हिंदू मुसलमान के बीच में खाई बने, इस तरह की कोशिश की। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। मुझे उन पर तो दया नहीं आती, मुझे उन पर घिन आती है कि उन्होंने इस किस्म का कृत्य कैसे किया। तो क्या लगता है आपको? फैसला जो होने वाला है ये ठीक अपनी जगह, मगर फैसला अगर जो लोगों की जान गई है इसके हक में होता है तो ये बहुत अच्छी बात है। अगर किसी के दबाव में होता है तो फिर वो गलत है। गुनहगार अगर आज़ाद हो गए तो उसका कोई मायने नहीं होता। इतने साल लम्हा के लोगों को आस में रख के कोई मतलब नहीं आता। कोर्ट अपना फैसला जो है वो बेगुनाहों के हक में दे ताकि उनको इंसाफ मिल सके। गुनहगार को पूरी सज़ा मिलनी चाहिए, जो भी हो गुनहगार। इतना लंबा फासला, हम उसमें हमारे मुस्लिम मारे गए, उसमें हमारे मुस्लिम गिरफ्तार हुए और आज तो हम एक उम्मीद पे हम लोग बंधे हुए हैं कि यार फैसला हमारे हक में आना चाहिए। जो मुजरिम हो उसको गिरफ्तार होना चाहिए, उसको सजा मिलना चाहिए। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकहून प्रतिनिधी किरण ताजणे जोडले गेलेले आहेत आणि मुंबईतून निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला मी किरण यांच्याकडे जाते। किरण, आज आपण बघतोय की एवढ्या वर्षांनंतर या सगळ्या खटल्याचा निकाल हाती येतोय। ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झालेला होता त्या ठिकाणी आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे आणि आज हा निकाल लागतो या पार्श्वभूमीवर तिथे नेमकं काय वातावरण? खरं तर जवळपास 17 वर्षानंतर या मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल येतोय, त्यामुळे संपूर्ण मालेगावसह महाराष्ट्र आणि देशवासियांना या निकालाची उत्सुकता आहे। खरं तर त्यावेळेला 29 सप्टेंबर 2008 ला याच ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला होता आणि सायकलच्या माध्यमातून झालेला हा बॉम्बस्फोट या ठिकाणी जवळपास 6 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला होता। 100हून अधिक जण यामध्ये जखमी झालेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये एटीएस कडे गेलेला होता। एटीएसनं जवळपास 5 वर्ष तपास केल्यानंतर नंतरच्या काळामध्ये तो NIA कडे गेला। एकूण जवळपास या प्रकरणामध्ये जर बघितलं तर 12 संशयित आरोपी यामध्ये निश्चित झालेले होते। त्यापैकी 5 जण फरार झालेले होते तर 7 जणांना अटक करण्यात आलेली होती। नंतरच्या काळामध्ये काही जणांना जामिनावर सुटका देखील करण्यात आलेली होती।
प्रामुख्याने यामध्ये जर बघितलं तर दोन जी संशयित मुख्य आरोपी होती ती म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंह आणि त्यासोबतच कर्नल पुरोहित यांची जी नावं होती त्या सगळ्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात तपास केला गेला। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर जवळपास 17 वर्ष या संपूर्ण प्रकरणाला आजच्या घडीला उलटलेली असली तरी आजही मालेगावामध्ये या संपूर्ण प्रकरणाची जी त्यावेळीची ज्या खुणा होत्या त्या दिसून येत आहे। प्रामुख्यानं समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्याची जी काही छर्रे असतील त्यासोबतच त्यातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या उडाल्यानंतर या ठिकाणी जे शटर होतं एका दुकानाचं त्या दुकानाला अशा स्वरूपाचं छिद्र पडलेलं होतं ते आजही या ठिकाणी तसंच आहे। त्यासोबतच शटरच्या वरील बाजूला जर बघितलं तर अनेक या ठिकाणी छिद्र पडलेले आहेत त्याचा देखील खुणा या ठिकाणी आपल्याला दिसताय। ज्या पद्धतीनं ब्लास्टमध्ये छर्रे उडाले त्यानंतर या शटरला त्याची छिद्र पडलेली होती त्याची या ठिकाणी खुणा तशाच दिसताय। आणखी या दुकानामध्ये एक घड्याळ होतं ते घड्याळ देखील या दुकान मालकांना अजूनही जपून ठेवलेलं आहे। त्यावेळेला ज्या पद्धतीनं ते दुकान बंद पडलेलं होतं त्या दरम्यान जी वेळ होती ती वेळही त्या ठिकाणी त्या घड्याळामध्ये अद्यापही कायम आहे। दुरुस्त देखील ते घड्याळ केलेले नाही अशा स्वरूपाचं एकूण हे संपूर्ण मालेगावातील चित्र आहे। या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर त्यावेळेला मोठा या बॉम्ब स्फोटानंतर गदारोळ झालेला होता। हिंदू दहशतवाद हा एक नव्या स्वरूपाचा मुद्दा देखील त्यावेळेला राजकारणामध्ये चर्चेत आलेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगानं राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद उमटलेले होते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आज निकाल येत असल्यानं राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष लागून आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या दरम्यान नेमका काय निकाल येतो, आरोपींना काही शिक्षा होते का, याशिवाय आरोपींना या सगळ्या दरम्यान काही निर्दोष मुक्तता मिळते का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र यामध्ये जे 6 जणांचा मृत्यू झालेला होता त्यांच्या कुटुंबाकडनं न्यायाची अपेक्षा केली जाते आणि आजच्या दिवशी या निकालाकडे त्यामुळे सर्वांचंच लक्ष लागून आहे। अगदी किरण तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। मी आता निखिल यांच्याकडे जाते। आज विशेष NIA कोर्टाकडून या संदर्भात निखिल निकाल दिला जातोय त्या पार्श्वभूमीवर नेमका आता तिथे काय वातावरण आहे? नक्कीच रिद्धी आपण पाहिलं तर जवळपास 17 वर्षानंतर हा जो निकाल आहे तो कोर्ट यापुढे ठेवणार आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वीच या ठिकाणी संपूर्ण सुनावणी आहे ती देखील पूर्ण झालेली होती परंतु या संपूर्ण प्रकरणात एकूण पाहायचं झालं तर 300हून अधिक जे साक्षीदार आहेत त्यांना या ठिकाणी विचारपूस करण्यात आलेली होती। त्यातील अधिक साक्षीदार आहेत ते या ठिकाणी बाद देखील करण्यात आले परंतु जर कोर्टामध्ये ही संपूर्णपणे केस पाहिली तर यामध्ये काही तांत्रिक पुरावे आहेत ते देखील पुढे ठेवण्यात आलेले होते, काही इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत ते देखील पुढे ठेवण्यात आलेले होते। त्यामुळे सर्वप्रथम हा जो तपास होता तो ATS कडे होता, ATS कडून NIA कडे हा वर्ग करण्यात आला आणि या अनुषंगाने जे कोणी साक्षीदार आहेत त्यांचा या ठिकाणी साक्ष घेण्यात आलेली होती। जवळपास 17 वर्ष ही केस चालत असताना आज न्यायाधीश लाहोटी यांच्या कोर्टामध्ये ही संपूर्णपणे सुनावणी आहे, निकाल आहे तो वाचला जाणार आहे। त्यामुळे या निकालामध्ये जेवढे कोणी साक्षीदार आहेत ज्यांनी साक्ष दिलेले आहे त्या साक्षाच्या आधारे आणि जेवढे कोणते पुरावे आहेत त्याच्या आधारे नक्की कोर्टात काय जबाब येतोय, काय निकाल येतोय हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु यामध्ये त्यावेळच्या तत्कालीन जे सरकार होतं त्या सरकारवरती आरोप आहेत ते करण्यात आलेले होते आणि आज जे कोणी आरोपी याच्यामध्ये पकडण्यात आलेले आहेत त्या सर्व जे आरोपी आहेत ते प्रामुख्याने त्यावेळच्या तत्कालीन जे सरकार होतं त्या सरकारवरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आजच्या नक्की कोर्टामध्ये काय निकाल येतोय हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु गेल्या 17 वर्षापासून हे संपूर्ण प्रकरण आहे ते संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, ज्याचे पडसाद देखील उमटायला काही प्रमाणात काही वेळेला आपल्याला उमटल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अगदी आणि त्याच्यामुळे आज दिवसभरात नेमका निकाल काय लागतो, त्याचे पडसाद काय उमटतात हे पुन्हा एकदा तुमच्याकडून जाणून घेऊच। निखिल आणि किरण तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। एकंदरीत या प्रकरणामध्ये ज्या मुख्य आरोपी ठरवल्या गेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्या नेमक्या कोण आहेत बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रज्ञा ठाकूर यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1970 साली मध्य प्रदेशच्या भिंड इथे झाला। कॉलेज काळापासूनच प्रज्ञा ठाकूर RSSच्या विविध संलग्न संघटनांमध्ये सामील होत्या। 1993 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या सक्रिय सदस्य झाल्या। 1997 पासून राष्ट्रवादी सेना आणि हिंदू जागरण मंचासाठी प्रज्ञा ठाकूर यांनी काम केलं। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा ठाकूर यांना अटक झाली। समझोता एक्सप्रेस स्फोटातील आरोपी सुनील जोशी हत्या प्रकरणात सुद्धा साध्वी प्रज्ञा यांचं नाव समोर आलं।
2017 मध्ये मध्य प्रदेशच्या देवास कोर्टाकडून सुनील जोशी हत्या प्रकरणात प्रज्ञा ठाकूर यांची निर्दोष मुक्तता झाली। बॉम्बस्फोट प्रकरणात 2017 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काही गंभीर आरोप मागे घेतले। 17 एप्रिल 2019 रोजी प्रज्ञा ठाकूर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला। 19च्या निवडणुकीसाठी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या त्या खासदार झाल्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपनं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही।